शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजचा हा खास व्हिडिओ कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकरी मित्रांसाठी आहे। कुसुम योजनेच्या माध्यमातून जे पण अर्जदार सोलार पंपासाठी अर्ज करतात असे अर्जदार या योजनेच्या संदर्भात येणाऱ्या मेसेजची वाट पाहत असतात। या मेसेजच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया असेल, निवड प्रक्रिया असेल, पेमेंट भरण्याविषयीच्या सूचना असेल, कागदपत्रामध्ये त्रुटी असेल, सेल्फ सर्वे करण्याबाबत जर शेतकऱ्यांना सूचित केले जात असेल तर याबाबतची माहिती मेसेजद्वारे शेतकऱ्यांना मिळत असते आणि याच ठिकाणी शेतकरी 100% फसल्या जातो। शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल कुसुम सोलार पंप योजनेच्या नावाखाली लाखो शेतकऱ्यांची लूट सध्या चालू आहे आणि हीच लूट कुठेतरी शेतकऱ्यांची थांबवावी याच दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे। शेतकरी मित्रांनो सोलार पंप योजनेचे मेसेज ज्यावेळेस तुम्हाला येतात असे फसवे मेसेज शेतकरी हे ओळखत नाहीत। हे मेसेज आपल्याला कोणीतरी लुटारू भामटे चोरांनी पाठवलेले आहे का याची त्यांना कल्पना देखील नसते, परंतु तुमची आता सोलार पंप योजनेच्या नावाखाली लूट होताना दिसत आहे। अनेक शेतकऱ्यांची या ठिकाणी लूट होत आहेत। शेतकरी मित्रांनो हे तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही जर सोलार पंप योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्ही वापरून त्या संदर्भात तुम्ही लॉगिन करून तुमची सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने हाताळू शकतात। मेळाच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही लॉगिन करून देखील तुमचं स्टेटस चेक करू शकता। तांत्रिक दृष्ट्या जर तुम्हाला याबाबत ऑनलाईनच्या संदर्भात जर काही कळत नसेल आणि तुम्हाला मेसेज वगैरे येत असेल तर अशा टेक्स्ट मेसेज लिंकवरती तुम्ही क्लिक करू नका। शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याच्या संदर्भात जे काही अधिकारी आहेत यांच्याशी संपर्क साधा आणि नंतरच काय प्रक्रिया ती करा। यामध्ये तुम्ही तुमचा लॉगिन आयडी पासवर्ड वापरून स्वतः सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता। मेळाचं ॲप्लिकेशन मध्ये देखील तुम्हाला याबाबतची माहिती मिळत असते, परंतु यामध्ये जे काही शेतकऱ्यांची फसवणूक करणारे लोक आहेत हे लोक हुबेहूब वेबसाईट बनवत आहेत। जशी शासनाची वेबसाईट आहे तशीच सोलार पंप योजनेच्या नावाखाली बोगस वेबसाईट बनवत आहेत आणि या बोगस वेबसाईटवरती अनेक शेतकरी अर्ज देखील करत आहेत। त्यांना पेमेंटचे ऑप्शन येत आहे, मग पेमेंट देखील करत आहेत आणि हे पेमेंट तुम्ही चोरांच्या घशामध्ये घालत आहात। तुमची या ठिकाणी फसवणूक होत आहे आणि फसवणूक झाल्यानंतर शेतकऱ्याच्या लक्षात येतं की आपण कुसुम सोलार पंप योजनेच्या नावाखाली कुठेतरी फसल्या गेलोय। तर या ठिकाणी लक्षात घ्या, कुसुम योजनेच्या नावाखाली जर तुम्हाला मेसेज येत असेल तर त्या मेसेजची सत्यता पडताळणी करा, नंतरच काय ती प्रक्रिया तुम्ही करा। अति घाई जर तुम्ही केली तर तुमची यामध्ये 100% फसवणूक होऊ शकते, हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या। या ठिकाणी वेबसाईटच्या संदर्भामध्ये देखील आपण जर पाहिलं तर सोलार पंपच्या वेबसाईट प्रमाणे हुबे वेबसाईट हे भामटे लोक बनवत आहेत आणि यावरती आपला भारत सरकारचा जर आपण विचार केला, आपल्या व्यवस्थेचा विचार जर केला सरकारचा, तर यावरती कुठल्याही प्रकारचं ॲक्शन मोडमध्ये सरकार नाही। सरकारला याबाबत कुठल्याही प्रकारचं गांभीर्य दिसत नाही आणि याचमुळे शेतकऱ्याची फसवणूक होताना देखील आपल्याला दिसते। ज्यावेळेस शेतकरी फसल्या जातो तो सायबर क्राईमकडे रिपोर्ट करतो, रिपोर्ट केल्यानंतर त्याची तक्रार लक्षात येते, त्यानंतर त्यावरती प्रक्रिया होत असते। त्यामुळे अगोदरच तुम्ही जागृत व्हा, इतर शेतकरी मित्रांना देखील जागृत करा आणि कुसुम योजनेच्या नावाखाली जर तुमची फसवणूक होणार असेल तर ती लगेच थांबवा, तुम्ही फसल्या जाऊ शकता। कुसुम सोलार पंप योजनेच्या नावाखाली अनेकांना टेक्स्ट मेसेज येत आहे, लिंक येत आहे, पेमेंट करा म्हणून सांगण्यात येत आहे, तर सर्व शहानिशा करूनच प्रक्रिया करा, नाहीतर तुमची यामध्ये फसवणूक देखील होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास करून कुसुम पंप योजनेच्या नावाखाली फसवणूक शेतकऱ्यांची होऊ नये व त्यांना एक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी बनवलेला हा आजचा खास व्हिडिओ होता। या ठिकाणी तुम्हाला नेहमी शासनाच्या योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असतो। आजचा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।